नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. मालाड पोलिसांनी चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. दरवाजे उघडे असलेल्या घरांमधून मोबाईल चोरणाऱ्या फीद शेख 26 याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 23 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी फीदच्या सांगण्यावरून मोबाईल खरेदी करणारा इम्तियाज उस्मान मेमन 46 यालाही मालवणी परिसरातून ताब्यात घेतले. आरोपींची ओळख: एक फीद शेख, चोर, घरफोडी करून मोबाईल चोरी करायचा. 2 इम्तियाज मेमन, खरेदीदार, स्वस्तात मोबाईल खरेदी करून बंगालमध्ये विक्री करायचा. चोरीचा प्लान: फीद शेखने घरांची दारं उघडी दिसली की संधीचा फायदा घेत मोबाईल चोरले. कामगारांच्या 3 मोबाईल चोरीच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फीदला मालवणी परिसरातून पकडले. फीदच्या माहितीवरून मालवणीमधून इम्तियाज मेमनला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत उघड झालं की फीद शेखच्या चोरी केलेल्या मोबाईलची विक्री इम्तियाज मेमन करत होता. मेमन सस्त्या दरात मोबाईल खरेदी करून बंगालला विकत होता. इम्तियाज मेमनचा गुन्हेगारी इतिहास: मेमन हा सवयीचा गुन्हेगार असून हत्या प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला आहे. त्याच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 10हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मालाड पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महिन्यामध्ये एक चोरीचा गुन्हा, मोबाईल चोरीचा गुन्हा या ठिकाणी नोंद करण्यात आला होता. राहत्या घरातून जे एकत्रित राहणारे जे कंप्लेनंट्स आणि त्याचे सहकारी यांचे 3 मोबाईल एकाच वेळेला राहत्या घरातनं चोरीला गेले होते. त्याबाबतचा गुन्हा नोंद करून या ठिकाणी मालाड पोलीस स्टेशनचे PI क्राईम मेडवाल साहेब आणि त्यांचे डिटेक्शनची टीम यांनी याबाबत सखोल परिश्रम करून टेक्निकल ट्रेलिंगच्या मदतीने पूर्णपणे आरोपीचा शोध घेतला, आयडेंटिफाय केला आणि जो आयडेंटिफाय केलेला जो आरोपी होता तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं माहिती पडलं आणि त्याचा मग पाठपुरावा करून सतत मेहनत करून त्यांना आरोपीला अटक करण्यात आलेला होता. तो रेकॉर्डवरचा आरोपी फहीद शेख त्या नावाचा आरोपी आहे, चारकोपला राहणारा आहे. आणि मग त्याला या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून एकूण 23 मोबाईल त्याने अशा प्रकारे चोरल्याचे कबूल केलं आणि त्या सर्व मोबाईल्स आपण त्या आरोपीने ज्यांना विकलं होतं त्यालासुद्धा आरोपी करून त्याच्याकडून रिकवर करून घेतलेले आहेत. एकूण 23 मोबाईल फोन रिकवर करण्यात आलेले आहेत आणि अधिक तपास सुरू आहे. हे आरोपीने मालाड पोलीस स्टेशनमध्ये चोरीला गेलेले 3 मोबाईल तर आपण रिकवर केलेलेच आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांनी चारकोप, मालवणी, बांगूरनगर, गोरेगाव या भागातले सुद्धा मोबाईल चोरल्याचा कबूल केलं. त्याचा विशेष म्हणजे राहत्या घरात नाही हे केलेलं असलं तरी मार्केट प्लेस, गर्दीच्या ठिकाणी सुद्धा तो मोबाईल चोरीचाच, म्हणजे त्यांची ती खासियत आहे की मोबाईल चोरी हे त्यांचं मोडस ऑपरेंडी आहे. तर मोबाईल चोरी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्याने मोबाईल मालवणीमध्ये एक राहणारा त्याचा सहकारी आहे इम्तियाज मेमन म्हणून, तो मोबाईल विकत घेऊन पुढे मग विक्री करतो. तर हे सर्व मोबाईल त्याच्याकडून आपण रिकवर केलेले आहेत आणि त्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे. सर, आरोपीचं आपण सांगितलं की गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आहे, कुठल्या प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती नोंद? त्याचं मोबाईल चोरीचेच तो त्याची मोडस ऑपरेंडी, त्याची गुन्ह्याची पद्धती म्हणजे फक्त मोबाईल चोरीमध्येच तो गुन्हेगार आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.